नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे फिजिक्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल. आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा स्टेप्स सांगणार आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 9 मे ते 17 मे दरम्यान होणार आहे त्यांना 100% स्कोर करता यावं. फिजिक्समध्ये 100% स्कोर करणं डिफिकल्ट आहे का? मुळीच नाही आहे. जर तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्या, जी स्ट्रॅटेजी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती नक्की फॉलो केली तर 100% फिजिक्समध्ये स्कोर करणं काहीही डिफिकल्ट नाही आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. त्याचसोबत मी एंडिंगला एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता जर तुम्ही 2 ते 4 मेच्या दरम्यान जेवढे शिफ्ट झाल्यात त्याला जर तुम्ही ॲनालाइज केलेत ना, तुम्हाला 2-3 गोष्टी एकतर ऑब्झर्व करता येईल. आता 2 मेला जे 2 मेच्या दोन्ही शिफ्टमध्ये जे फिजिक्स आलं होतं इझी टू मॉडरेट लेवलचं आलं होतं. 3 मेला आणि 4 मेला जे फिजिक्स आलं होतं ते मॉडरेट लेवलचं आलं होतं. याचा अर्थ काय, भलेही मॅथमॅटिक्सची जरी त्यांनी डिफिकल्टी वाढवली असेल तरी फिजिक्स थोडं ते मॉडरेट करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांना स्कोर बॅलन्सिंगला व्यवस्थित स्कोर बॅलन्स व्हावा. आता काही विद्यार्थी बोलतात की मला फिजिक्सचं काहीच जमत नाही किंवा फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाही, मी फिजिक्सचे इतके चॅप्टर स्किप केले किंवा फिजिक्सच कम्प्लिटली स्किप केले, मग याचा इफेक्ट काय होणार आणि हे तुम्ही स्किप केलं पाहिजेत काय? आता फिजिक्स काय इम्पॉर्टंट ठरतं हे मी 2-3 दिवसांच्या ज्या मागच्या शिफ्ट झाल्या त्याच्यावरून सांगतो. एक तर मॅथमॅटिक्स थोडं डिफिकल्ट येतो, त्यामुळे जे विद्यार्थी एक्सपेक्ट करत होते की मला मॅथमॅटिक्समध्ये 80+ पडत आहेत, 70+ पडत आहेत, त्याऐवजी थोडा स्कोर कमी येऊ शकतो. मग जर टोटल स्कोर आपल्याला चांगला ठेवायचा असेल तर एक तर आपली केमिस्ट्री स्ट्रॉंग असली पाहिजेत आणि फिजिक्स स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यामुळे केमिस्ट्री तरी सगळ्या विद्यार्थ्यांना इझी येते, त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये 35+ किंवा 40+ तुमचा स्कोर आरामात जाईल. मात्र जो मॅथमॅटिक्समध्ये थोडा तुमचा जो स्कोरमध्ये डिफरन्स येतोय शिफ्टच्या डिफिकल्टीमुळे, तो स्कोर जो मॅनेज करायची जबाबदारी आहे ती फिजिक्सची आहे. त्यामुळे फिजिक्स जे आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका असं मला वाटतं. भलेही तुम्हाचं प्रिपरेशन काही ते म्हणजे थोडं प्रिपरेशन झालं असेल 20% 50%, त्या प्रिपरेशनवरती तुम्हाला चांगला स्कोर कसा मिळवता येईल पुढचे जे उरलेले दिवस आहेत, म्हणजे आता 9, 10 आणि 11 मेसाठी 2-3च दिवस उरलेले आहेत आणि जे 15 ते 17 मेच्या दरम्यान एक्झाम आहे त्यांच्याकडे थोडे दिवस आहेत. मग या दरम्यान काय प्रिपरेशन करायचे याबद्दल सांगतो. स्टेप नंबर 1 म्हणजे काय, आता 2, 3 आणि 4 मेच्या दरम्यान जेवढ्या शिफ्ट झाल्या ना त्याच्या अनालिसिसवरून विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरून काही जे हाय वेटेज चॅप्टर्स मला सापडले ते 30 मार्क्सचे हाय वेटेज चॅप्टर मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यातून इझी पण क्वेश्चन्स येत आहेत आणि मॉडरेट पण क्वेश्चन्स येत आहेत. असे चॅप्टर्स मी तुम्हाला सांगतो. एक आहे ते म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्समधून इझी क्वेश्चन्स पण येत आहेत आणि काही क्वेश्चन्स एक क्वेश्चन्स असतो जो डिफिकल्ट लेवलचा पण येतो. त्यानंतर आहे तो सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आहे. त्यानंतर पुढचा आहे करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया. पुढचा चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्यानंतर वेव्ह ऑप्टिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ऑसिलेशन्स, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि AC सर्किट्स. हे जे चॅप्टर सांगितले ते त्याचं जे ओव्हरऑल वेटेज आहे तुमच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये 30 मार्क्सहून जास्तचे वेटेज आहे. त्यामुळे हे चॅप्टर जरी तुम्ही केलेत याच्यामधून इझी, मॉडरेट, डिफिकल्ट तिन्ही प्रकारचे क्वेश्चन्स येतात. मग आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, भलेही डिफिकल्ट क्वेश्चन आपल्याला जमत नसतील परंतु इझी आणि मॉडरेट क्वेश्चन्स आहेत जे डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड आहेत किंवा थिअरी बेस्ड आहेत ते तरी आपण नक्कीच टार्गेट करू शकतो ना. ही असणारी पहिली स्टेप. आणि हे चॅप्टर जे आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांनी परफेक्ट करा, रिवाईज करा. स्टेप नंबर 2 काय, आता 9, 10 आणि 11 मेला जे विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटेजी काय असणार आहे, फिजिक्समध्ये जर 100% स्कोर करायचं असेल तर एक तुमचा जेवढा सिलेबस, कारण का आता तुम्हाला सिलेबस कव्हर करायला तरी वेळ नाही आहे, त्यामुळे जेवढा सिलेबस कव्हर केला आहे तो परफेक्टली तुमचा कव्हर असला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती जे PYQs असतील ते परफेक्टली सॉल्व असले पाहिजेत. मग आता 9, 10 आणि 11 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही इतकंच करा, फिजिक्सचे आत्तापर्यंत जेवढे PYQs किंवा MCQs सॉल्व केले ते सगळेच्या सगळे रिवाईज करा. दुसरं असणार आहे 2023चे जे PYQs आहेत ते तुम्ही परफेक्ट करणं गरजेचं आहे. का, कारण का होतंय असं की आता जर अनालाइज केलं तर जनरली ट्रेंड हाच आहे की 2023च्याच PYQ कन्सेप्ट बेस्ड PYQs होतात, व्हॅल्यूज वेगळ्या होतात, काही क्वेश्चन कन्सेप्ट डिफर करत आहेत, परंतु 2023च्या पॅरलल एक्झाम म्हणजे त्या पॅरलली फिजिक्सची डिफिकल्टी येते. त्यामुळे 2023चे जे PYQs आहेत ते परफेक्टली रिवाईज करा की क्वेश्चन्स कसा आला आहे, कॉन्सेप्ट कोणती वापरला आहे, फॉर्म्युला कसा मॅन्युप्युलेट केला आहे याची काळजी घ्या. त्यानंतर आहे काही चॅप्टर्स जे आता मी सांगितले हाय वेटेज ते स्किप करू नका. ट्राय करा की ते वन शॉट लेक्चर्समध्ये किंवा महामॅरेथॉन, आता मला जर विचाराल तर RG लेक्चर्स नावाचं यूट्यूब चॅनल तुम्हाला बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती पण असेल. त्या चॅनलवरून जर तुम्ही महामॅरेथॉन सिरीजमधून फॉर्म्युलाज वगैरे परफेक्ट केलेत किंवा फॉर्म्युलाज वगैरे बघून गेले ते कसे यूज करायचे आहेत वगैरे, तर तुमच्यासाठी
बेनिफिशियल काय ठरेल, ॲटलिस्ट काही क्वेश्चन्स तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. त्यामुळे 9, 10 आणि 11 मेच्या विद्यार्थ्यांसाठी आता रिव्हिजनची वेळ आहे. शक्य तितकं जास्तीत जास्त रिवाईज करा. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे काय, 2023चे PYQs परफेक्ट करा. हाय वेटेज चॅप्टरचा स्किप करण्याऐवजी ॲटलिस्ट बेसिक तरी त्याचं करून जा. त्यानंतर तुमच्यासाठी जी पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी आहे ती मी शेवटला सांगणार आहे, कारण का दोन्ही शिफ्ट म्हणजे 9 ते 11 मे आणि 15 ते 17 मे या दोन्ही स्लॉट्सला मी कन्सिडर करून एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे. त्यानंतर 15, 16 आणि 17 मेच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, थोडा वेळ आहे तुमच्याकडे. जे चॅप्टर स्किप केलेत किंवा मला फिजिक्स अवघड जाते किंवा फिजिक्स करायचं नाही आहे म्हणून ते मी स्किप केलेलं आहे, असे चॅप्टर्स ट्राय करा की कव्हर कराल. त्यामुळे हाय वेटेज चॅप्टर स्किप करू नका, हे तुमच्यासाठी काय असणार आहे. दुसरं म्हणजे काय, शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या, कारण का तुमच्याकडे अजून वेळ आहे. मग हा वेळ तुम्ही युटिलाइज करा. का फक्त तुम्हाला फिजिक्सचा स्कोर जर इम्प्रूव्ह करायचा असेल असं नाही आहे, टोटल स्कोर जर इम्प्रूव्ह करायचं असेल शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. त्या 3 तासाच्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की फिजिक्सचे कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. एखादा डिफिकल्ट क्वेश्चन जर समोर आला तर त्याला कसं टॅकल करायचं आहे, ही सवय फक्त मॉक टेस्टने होते. त्यामुळे शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा मॉक टेस्टमध्ये इनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की इनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे, तुमचा जे फिजिक्सचा स्कोर बूस्ट करण्यात, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये किंवा तुम्हाला काहीही डिफिकल्टी येत असेल तुमच्या शिफ्टमध्ये किंवा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल तर आम्ही तुम्हाला पर्सनली गाईड करतो की एखाद्या क्वेश्चन्सला कसं टॅकल करायचं. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून तुमच्या ज्या CET प्रिपरेशनला नक्की हेल्पफुल होईल. आता ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या ओव्हरऑल जनरल होत्या, म्हणजे तुम्हाला इतक्या सिलेबस कव्हर करायचे, इतके MCQs करायचे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बोनस टिपमध्ये सांगतोय, ती आहे तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण का होतं असं की आपल्याला 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स टार्गेट करायचं आहे. मी अजून करतो, आपलं टार्गेट काय आहे की आता पण जनरली विद्यार्थी काय करतात, 35 ते 40 मिनिटामध्ये केमिस्ट्री अटेम्प्ट करतात. मग उरलेली 50 ते 55 मिनिट आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स टार्गेट केले. आपल्या डोक्यात काय असते, मला 50 ते 55 मिनिटामध्ये फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. हे 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे आपलं एम नाही. त्या 50 क्वेश्चन्सपैकी 30 क्वेश्चन्स किंवा 25 ते 30 क्वेश्चन्स असे असले पाहिजेत जे तुमचे परफेक्टली बरोबर येतात, म्हणजे ते कन्फर्म आहेत की हे शुअर शॉट तुमचे बरोबर असणार आहेत. मग उरलेले जे 20 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजी यूज करा किंवा काहीही मार्क करा, जेणेकरून त्या 20 क्वेश्चन्सपैकी ॲटलीस्ट 4-5 क्वेश्चन्स तरी बरोबर येतील. त्यामुळे तुमचा जो टोटल स्कोर आहे अबोव 30 राहील. आणि अबोव 35 किंवा 30च्या अराउंड जर तुमचा स्कोर गेला ना तर फिजिक्समध्ये 99% फिजिक्समध्ये 99 पर्सेंटाईल येऊ शकतं. कारण का फिजिक्स हे सगळ्या विद्यार्थ्यांचं थोडं पर्सेंटाईल कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळतं. मला अजूनही आठवतं 35 मार्क्स होते, 35 मार्क्सवरती 99.252 पर्सेंटाईल मला फिजिक्समध्ये होतं. त्यामुळे कमी मार्क्सवर सुद्धा फिजिक्सला चांगलं पर्सेंटाईल मिळतं. आता पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. मग पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी काय करायचं आहे, 90 मिनिटामध्ये ज्यावेळी तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सेक्शन ओपन होतो, पहिल्यांदा स्टार्टिंग करा केमिस्ट्रीपासून. 35 मिनिटामध्ये इझी क्वेश्चन्स येतात केमिस्ट्रीचे सगळेच्या सगळे अटेम्प्ट करा आणि मूव ऑन फिजिक्सवर. फिजिक्सला काय करायचं, ज्यावेळी तुम्ही आता स्लॉट्स बनवायचे, 50 क्वेश्चन्स आहेत ना, 50पैकी 1 ते 10 क्वेश्चनचा एक स्लॉट, 11 ते 20 क्वेश्चनचा, 21 ते 30 क्वेश्चनचा एक स्लॉट आणि 41 ते 50 क्वेश्चनचा एक स्लॉट, असे 5 स्लॉट्स बनवायचे. एक स्लॉट पिकअप करायचा. उदाहरणार्थ मी जर स्लॉट पिकअप केला 1 ते 10 क्वेश्चनचा, 1 ते 10 क्वेश्चन्सला एका बाजूनच सॉल्व करायला स्टार्ट करायचं. म्हणजे पहिला क्वेश्चन्स उचलला, पहिला क्वेश्चन्स येतोय, सॉल्व करा, मार्क करा, पुढं जा. दुसरा क्वेश्चन्स येत नाही आहे, एखादा क्वेश्चन्स येत नाही, तो मार्क फॉर रिव्ह्यू करून पुढं जाऊन नंतर येऊन सॉल्व करतो, असं करू नका. ही विद्यार्थ्यांची 1-2 मी ज्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलतो ना त्यावेळी विद्यार्थ्यांना जाणवलं की इतका वेळ कमी मिळतो की परत येऊन ते क्वेश्चन्स मार्क करायला पण टाईम मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळी क्वेश्चन तुमच्या समोर असतोय तेव्हाच्या तेव्हा तो अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. भलेही तो क्वेश्चन तुम्हाला सोडवला गेला नाही, म्हणजे जर तुम्हाला सॉल्व नाही झाला चालेल, तुक्का स्ट्रॅटेजी वापरा, ABCD मार्क करा, परंतु तेव्हाच्या तेव्हा तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. आता पहिल्या स्लॉटमध्ये काय 1 ते 10 स्लॉट क्वेश्चन्स मी पिकअप केले, एक क्वेश्चन टॅकल केला, पहिले 10 क्वेश्चन संपवले. त्यानंतर म्हणजे होईल का, काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, सुरुवातीला जर काही डिफिकल्ट क्वेश्चन्स जर असले ना तर विद्यार्थी गोंधळून जातात. त्यामुळे ते विद्यार्थी पूर्ण पेपरपर्यंत पोहोचतच नाही, त्यांना वाटतं की खूप डिफिकल्ट पेपर आलाय. याचा निगेटिव्ह इफेक्ट असतो, तो ओव्हरऑल पेपरवरती पडत असतो. हे तुम्हाला करू द्यायचं नाही आहे. त्यामुळे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी हीच असणार आहे. 50 क्वेश्चन्सला 5 स्लॉट्समध्ये डिवाइड करा. 1 ते 10 क्वेश्चन सॉल्व केले, नंतर पुढचा स्लॉट समजा मी 21 ते 30 घेतला तर 21 ते 30 मधले क्वेश्चन सॉल्व केले, त्यानंतर 41 ते 50 स्लॉट घेतला, 30 क्वेश्चन सॉल्व केले. आता एखादा क्वेश्चन वाटलं की इझी टू मॉडरेट आहे किंवा मी सॉल्व केलेलं आहे, प्रॉब्लेम काय येतो फिजिक्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारणार, ते फॉर्म्युला मॅनिप्युलेट करून विचारतील.
मग याच्यासाठी उत्तर काय? पहिलं, क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला समजतो की याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे. फॉर्म्युला तो लिहून काढा. फॉर्म्युला मॅनिप्युलेट करता यायचं काही हरकत नाही. त्या फॉर्म्युल्यावरून जेवढ्या काही व्हॅल्यूज मिळत आहेत किंवा जेवढे काही आन्सर शक्य असतील तितका जेवढा डेटा मिळतोय तो डेटा ऑप्शन्सला रिलेट करायला शिका. कारण का मी जास्त शिफ्टमध्ये बघितलं आहे की मोस्ट ऑफ द ऑप्शन्सला रिलेट करूनच ते उत्तरे येत आहेत. याचाच अर्थ काय? जो फॉर्म्युला माहीत आहे त्या फॉर्म्युलावरून काहीतरी डेटा मिळवा, म्हणजे इतकं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया येऊ शकते किंवा इतकं टॉर्क जनरेट होऊ शकतं. या डेटावरून तुम्ही शक्य तितक्या ऑप्शन्सला रिलेट करा आणि उत्तर फाइंड करायचा प्रयत्न करा. कारण तर विद्यार्थ्यांशी ज्यावेळी बोलतो ना त्यांच्याकडूनच ह्या टिप्स मला मिळाल्या होत्या की दादा फिजिक्समध्ये टाईम कमी मिळतो किंवा असं क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि फिजिक्समध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, फिजिक्स मॉडरेट लेवलचं येते. इझी क्वेश्चन्सला आधी टार्गेट करा, डिफिकल्ट क्वेश्चन्स नंतर टार्गेट करा. परंतु डिफिकल्ट क्वेश्चन्सला प्रॉब्लेम काय होतो की विद्यार्थी डायरेक्टली डिफिकल्ट क्वेश्चन्सला फेस करतायत आणि त्याचा ओव्हरऑल जो इफेक्ट आहे चांगल्या क्वेश्चन्सवर सुद्धा पडू शकतो. त्यामुळे जो पेपर अटेम्प्टिंग प्लॅन आहे तो तुमचा बेस्ट बनवा आणि आत्तापासून ज्यावेळी मॉक टेस्ट देत आहे हा पेपर अटेम्प्टिंग प्लॅन तुमचा इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि इतकंच सांगा की आता तुमचा 50 पैकी फिजिक्समध्ये किती स्कोर येतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.